अकोला महानगरपालिकेच्या सभेत 2016च्या झोपडपट्टी सर्वेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सर्वेनंतर कंपनी गायब झाल्याने विकास कामे रखडली असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झोपडपट्टी सर्वे प्रकरणाने पुन्हा एकदा वातावरण तापले। 2016 साली करण्यात आलेल्या सर्वेनंतर संबंधित कंपनीने काम अंधातरी सोडून गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक फजलू पहिलवान यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला थेट जाब विचारला। झोपडपट्टी भागांच्या विकासासाठी हा सर्वे महत्त्वाचा ठरणार होता, मात्र कंपनीच्या निष्क्रियतेमुळे अनेक योजना रखडल्याचे स्पष्ट झाले आहे। या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। दरम्यान संबंधित कंपनीला किती निधी देण्यात आला, कामाची सद्यस्थिती काय आहे आणि जबाबदार कोण याबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही। शहरातील झोपडपट्टी विकासाचा प्रश्न गंभीर असताना प्रशासनाचे दुर्लक्ष संतापजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 10 साल पहले सर्व 2016 में बम लूटमार करे कंपनी वालों ने गरीबों के पैसे अभी तक वापस नहीं आए। उनका आता है ना पता है, उनको ढूंढ रहे लोग, एफआईआर दाखिल करे उनके पुलिस स्टेशन में, पर आज तक के पता नहीं। तो वैसे ऐसे ही सर्वे होगा कि ये बोलो जरा साहब, खारकुल के लिए गए थे ना वो लेके पैसे। झोपड़पट्टी का सर्वे नहीं है, फिर काय का है तो वैसा नहीं है ना विषय वाला। कुछ मालूम नहीं, कुछ नहीं, कुछ भी बोल देते आप। पहले तो विषय पढ़ना चाहिए। और कितने हमको क्या मालूम नहीं, गवर्नमेंट एजेंसी नेमी करके फिर भी हम कर रहे हैं ना।